हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की गौरवीच्या आईने तिच्या मागे ठामपणे उभं राहायला पाहिजे व बाकीच्यांसारखा लग्नाचा विचार करू नये, उलट अधिकारी बनण्यासाठी तिला सपोर्ट करायला हवा असंच गौरवीला वाटत असतं. चला तर पुढे वळूया आपल्या कथेकडे. भाग क्रमांक 5. सर्व एकमेकांसोबत बोलत होते, पण गौरवी मात्र एकटीच बसून सर्वांकडे बघत होती. तिचे वडील वारले तसं ती तिच्या फॅमिलीमध्ये मिसळलीच नाही होती आणि कोणी तिला मिसळून घ्यायचा प्रयत्न पण केला नाही होता. अनिरुद्धची नजर मोबाईलमधून अचानक गौरवीवर जाते. तिने टी शर्ट आणि पॅन्ट घातली होती. केसांची हायपोनी घातली होती. चेहऱ्यावर कोणताही मेकअप नाही होता, पण तिचं नैसर्गिक सौंदर्यच इतकं होतं की मेकअपची तिला गरज नाही होती. आणि विशेष म्हणजे ती बाकी सगळ्यांपासून वेगळी होती. अनिरुद्धने आजपर्यंत खूप सुंदर मुली बघितल्या होत्या, पण गौरवीमध्ये एक वेगळीच चमक होती, जी त्याला दुसरं कोणातच बघायला मिळाली नाही होती. आजोबा, एक विचारायचं होतं. अनिरुद्ध तिच्यावरून नजर बाजूला करत म्हणतो. तसं सर्व त्याच्याकडे बघायला लागतात. सर्वांना माहीत होतं अनिरुद्ध कोणासोबत जास्त बोलत नाही, पण तो आता स्वतःहून काहीतरी बोलतोय म्हणजे सर्वांसाठी विशेषच होतं. निशासोबत बाकी सर्व पण त्याच्याकडे बघत होते, पण गौरवी शून्यात बघून काहीतरी विचार करत होती. तिने अनिरुद्धच्या बोलण्याला पूर्ण इग्नोर केलं होतं. विचार, काय विचारायचं आहे तर, आजोबा म्हणतात. म्हणजे तुमचं मत विचारायचं होतं. अनिरुद्ध परत एकदा गौरवीकडे बघत विचारतो, पण ती अजूनही काहीतरी विचारच करत होती. कशाबद्दल, आजोबा आश्चर्यचकित होऊन विचारतात. जर एखादी मुलगी गाडी शिकत असेल तर त्यात काही वाईट आहे का, अनिरुद्ध आजोबांना विचारतो. पण त्याची नजर पूर्ण तिच्यावरच असते. त्याचं हे बोलणं ऐकून सर्वात मोठा झटका गौरवीलाच लागतो. कदाचित आता तो तिच्याबद्दल घरात सांगेल म्हणून ती रागानेच त्याच्याकडे बघत होती. त्यात वाईट काहीच नाहीये, पण मुलींनी घर संसार सांभाळावं असंच मला वाटतं. पुरुषांची कामे पुरुष करतीलच, त्यात स्त्रियांनी हस्तक्षेप करू नये या मताचा मी आहे, आजोबा त्यांचं मत व्यक्त करतात. मामा, तुम्हाला काय वाटतं हो, अनिरुद्ध मोहितला विचारतो. जे बाबांना वाटतं तेच. माणसाला जे शोभेल तेच केलं पाहिजे. आणि मुलींना काय गरज आहे गाडी चालवायची, मोहित पण उत्तर देतो. गणेश, तुला काय वाटतं, अनिरुद्ध आता गणेशला विचारतो. वाईट काहीच नाहीये, पण का उगीच मुलांची बरोबरी करायची, आणि मुलांची कितीही बरोबरी केली तरी दाढी-मूछ तर त्यांना फुटणार नाहीये. मग देवाने ज्याच्यासाठी जन्म दिलाय तेच करायचं ना. गणेश गौरवीकडे थोडं रागात बघतच म्हणतो. उडत उडत त्याच्या कानावर बाहेरून आलं होतं की ती गाडी शिकत आहे. सर्वांचं बोलणं ऐकून अनिरुद्धला कळलं होतं की गौरवी का इतकं लपून गाडी शिकत आहे, पण काय माहीत त्याला तिची मदत करावीशी वाटत होती. तो परत एकदा तिच्याकडे बघतो आणि एक दीर्घ श्वास घेतो. त्याने आज पूर्ण गाव बघितलं होतं, पण त्याला गावात काय विचारसरणी आहे यावरून तरी गौरवीच्या घराचा अंदाज कळला होता. आजोबा, तुम्हाला माहित आहे, तुमच्या या छोट्याशा गावात बाहेर पण एक जग आहे, जिथे मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे, प्रत्येक क्षेत्रात कामगिरी करत आहे. अनिरुद्ध त्यांना समजवत होता. तुमच्या शहरात चालत असेल मुलींचं असं वागणं, पण गावात मुली अशा वागल्या तर लोक नावं ठेवतात. गावातल्या मुलींसाठी जी चौकट बनवली आहे त्यातच त्यांनी जगावं असंच आम्हा सर्वांना वाटतं. मोहित आजोबा काही बोलायच्या आधीच म्हणतात. यांना असं समजावून चालणार नाही, हे त्याला आता चांगलंच कळलं होतं. पण गौरवी आशेने त्याच्याकडे बघत होती. मामा, समजा,
घरात कोणाची तब्येत अचानक खराब झाली, समजा तुमचीच झाली, आणि तुम्ही शेवटचे श्वास घेत आहात, आणि नेमकं त्याच वेळेस गणेश कुठेतरी बाहेर गावाला गेलाय, तर तुम्ही स्वतःहून तर गाडी चालवत दवाखान्यात जाणार नाही, आणि आजोबांना गाडी तर येतच नसेल, मग कसं होईल? अनिरुद्ध सर्वांना विचारात पाडतो, आणि सगळे विचार करत असतात. यात काय, शेजारचे मुलं आहे, ते घेऊन जातील, गणेश मध्येच म्हणतो. त्या वेळेला शेजारी मुलं घरी असेल तर ठीक, नाहीतर मामा तर. अनिरुद्ध पुढे काही बोलतच होता. अनिरुद्ध, असं नका म्हणू, माझ्या बाबांवर अशी वेळ कधीच यायला नको. निशा घाबरतच म्हणते. मी तेच म्हणतोय. जर अशा वेळेला गौरवीला गाडी चालवता आली तर त्यांना वेळेवर दवाखान्यात नेताही येईल, आणि त्यांचा जीवही वाचेल. दाढी मूछवाले जर तेव्हा कामात आले नाही तर निदान एखादी मुलगी गाडी चालवत डॉक्टरकडे तरी घेऊन जाईल, अनिरुद्ध म्हणतो, आणि इकडे गौरवी विचारात पडते. तो शेवटी त्याच्या महत्वाच्या मुद्द्यावर येतो, पण त्याचं बोलणं सर्वांना पटतं. खरं तर सांगत आहे तो, जर वेळेवर गणेश घरी नसला आणि काही महत्वाचं काम असलं तर घरात दुसरं कोणीतरी पाहिजे, जो सर्वांची मदत करेल, आणि ती गौरवीच असली तर दुसरं कोणाला मदत मागायची गरज पण पडणार नाही. आजोबा थोडे विचार करून म्हणतात. मोहित आणि गणेशला पण कुठेतरी अनिरुद्धचं बोलणं पटतं, पण ते त्याच्यावर काहीच प्रतिसाद देत नाही. गौरवी, उद्यापासून तू पण गाडी शिकायला सुरुवात कर, अनिरुद्ध मुद्दाम तिला सर्वांसमोर म्हणतो. गौरवी सर्वांवर नजर फिरवते, पण कोणीच काही बोलत नसतं, म्हणून तिच्या डोक्यात एकाच वेळी खूप विचार येतात. त्यात अनिरुद्धला काय उत्तर द्यावं हा प्रश्न तिला पडलेला असतो. गौरवी, अनिरुद्ध बरोबर म्हणतोय. गणेशची गाडी असं पण रिकामीच पडलेली असते, तू पण शिकून घे. आजोबा पण सर्वांसमोर तिला म्हणतात. दुसरं कोणीच काही बोलत नाही, म्हणून गौरवीला त्यांचा पण होकार द्यावासा वाटतो. ती आज खूप खुश होती. आजपर्यंत ती चोरून चोरून गाडी चालवत होती. किती साध्या आणि सोप्या पद्धतीने त्याने तिच्या घरच्यांचा विचार अगदी काहीच वेळेत चेंज केला होता. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. अनिरुद्ध आला तसं त्याला आता ती खुश वाटत होते, आणि तिचा हसरा चेहरा पाहून त्याला पण समाधान वाटत होतं. थोड्याच वेळात संगीता सर्वांना जेवायला बोलवते. घरातील सर्व पुरुष आणि त्यांच्यासोबत निशा जेवणाला बसतात. आज जेवणाला जास्त लोक होते, म्हणून संगीता आणि गायत्रीची वाढायला थोडी फजिती होत होती, म्हणून संगीता गौरवीला वाढायला लावते. तिला आता जास्तच टेन्शन येतं. आजपर्यंत तिने कधी असं वाढलेलं नसतं, आणि आज तर निशाच्या सासरचे पाहुणे जेवायला बसले होते. काही चूक झाली तर नक्कीच तिला सगळ्यांसमोर ओरडा खावा लागणार होता. ती कसं तरी घाबरत घाबरतच जेवण वाढत होते. थोडं घरकामात पण लक्ष देत जायचं. नेहमी नेहमी अभ्यास केला तर वेळेवर अशीच फजिती होते. लग्नानंतर शेवटी हेच कामात येईल. तुझे ते मोठे मोठे पुस्तक नाही. निशा शेवटी तिला बोलतेच. गौरवी काहीच बोलत नाही. ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करते आणि परत सर्वांना वाढायला लागते. पण अनिरुद्ध आला तसा बघत होता. घरात तिला कोणीतरी काही ना काही टोचून बोलत होतं. त्याला तिच्याबद्दल वाईट वाटत होतं, पण नेमकं काय कारण आहे हे त्यालाच कळत नाही होतं. रात्री सर्व जेवण करून आपापल्या रूममध्ये जातात. गौरवीच्या शेजारचाच रूम अनिरुद्ध आणि आनंदला दिलेला असतो. आज त्याने तिला गाडी चालवायची परमिशन मिळवून दिली होती, म्हणून ती नेहमीपेक्षा तरी आज जास्त खुश होती, कारण आता ती सर्वांसमोर गणेशची गाडी घेऊन जाऊ शकणार होती. पण हे ज्याच्यामुळे झालं त्याला एक थँक्यू तरी म्हटलं पाहिजे, म्हणून ती त्याच्या रूमचा दरवाजा वाजवते. आतून अंदन दरवाजा उघडतो.
हॅलो. गौरवी गालात थोडं हसत म्हणते. अंजन पण तिला पहिल्यांदाच असं हसताना बघत होता, म्हणून त्याला पण छान वाटत होतं. हाय. अंजन पण तिला हसून प्रतिसाद देतो. मला अनिरुद्ध सोबत बोलायचं होतं. गौरवी आत थोडं डोकावून बघत म्हणते. पण अनिरुद्ध तिला दिसत नाही. आत ये. तो बाहेर गॅलरीमध्ये बसला आहे. अंजन म्हणतो तसं दोघंही गॅलरीमध्ये जातात. गौरवी तिथे जाऊन पाहते तर अनिरुद्ध सिगारेट ओढत असतो. शेजारीच बिअरची बॉटल पण पडलेली असते. ते बघून तिला थोडं विचित्रच वाटतं, कारण तिच्या घरात कोणीच असलं काही पीत नाही होतं. नक्कीच त्यांनी हे बाहेरून आणलंय हे तर तिला कळत होतं. पण अनिरुद्ध हे सगळं पीत असेल तिला वाटलं नाही होतं. तिला तर तो एक समजदार, शिक्षित, नवीन विचारांना सपोर्ट करणारा मुलगा वाटत होता. पण इथे तर तिला वेगळंच चित्र दिसत होतं. अनिरुद्ध हे सर्व करतो म्हणजे तो चांगला मुलगा नाहीये, असं म्हणणारी गौरवी नाही होती. अनिरुद्ध श्रीमंत होता, शहरात राहणारा होता. मग त्याला ही सवय असणं साहजिकच होतं, म्हणून ती पण त्यांना इग्नोर करते. अनिरुद्ध, थँक्यू. तुम्ही नकळत माझी खूप मदत केली. गौरवी थोडं जवळ जाऊन म्हणते. थँक्यूची गरज नाहीये. पण जर तू काही चुकीचं करत नसेल तर असं लपवून करायची काय गरज आहे? जे आहे ते आहे, असं सर्वांसमोर मोकळं बोलून त्यांना त्याचं महत्त्व पटवून दिलं म्हणजे ते पण सगळं स्वीकार करतील. अनिरुद्ध म्हणतो. हो, मी आधीच त्यांना व्यवस्थित समजवलं पाहिजे होतं. गौरवी म्हणते. अनिरुद्धचे विचार आणि स्वभाव तिला आवडत होता, म्हणून ती थोडं तिथेच थांबते. तुम्हाला आवडतं असं मुलींनी मोकळं जगलेलं? गौरवी शेजारी बसतच म्हणते. अनिरुद्धला मुलगीच नाही, मुलांनी पण मोकळं, कोणतंही बंधन न पाळता जगायला आवडतं. तो स्वतः त्याच्या मर्जीप्रमाणे वागतो. फक्त आणि फक्त त्याच्याच मनाचा ऐकतो. अंजन मध्येच बोलतो. छान आहे. माझं तर स्वप्न आहे की मी कधी माझ्या मनासारखं वागेल. मला तर त्याच्यासाठी पण संघर्ष करावा लागतो. गौरवी पण तिचं मन मोकळं करत असते. जेव्हा आपण चुकीचं वागतो तेव्हा नक्कीच देवाला आणि मोठ्यांना घाबरावं. पण जर आपण योग्य आहोत तर लोकांच्या चुकीच्या बंधनात अडकायची गरज नाहीये. बाकीचे फक्त दुसऱ्यांचे जुनाट विचार आपल्यावर लादायचे प्रयत्न करतात. अनिरुद्ध त्याच्या घरातील वातावरणाचा विचार करत म्हणतो. गौरवीला पण त्याचं बोलणं पटत होतं. अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणं चुकीचं नाही होतं, आणि महत्वाचं म्हणजे ती कोणाला काही त्रास पण देत नाही होती किंवा सपोर्ट मागत नाही होती. ती फक्त तिचं स्वप्न पूर्ण करायच्या रस्त्यात कोणी आडवं नाही आलं पाहिजे, बस इतकंच तिचं मागणं होतं. घरच्यांनी जी लग्नाची घाई सुरू केली होती ती न करता तिला थोडा वेळ दिला पाहिजे होता. गौरवी विचार करतच तिथून बाहेर निघते. सकाळी अनिरुद्ध आणि अंजन सर्वांना भेटून कोल्हापूरला निघतात. निशा थोड्या दिवसांसाठी तिच्या आईकडेच थांबते. अनिरुद्ध जाताना गाडी मुद्दाम ग्राउंडकडून घेतो, जिथे गौरवी त्याला दुरूनच ग्राउंडवर प्रॅक्टिस करताना दिसत असते. तिला ग्राउंडवर दुरून बघूनच तो गाडी थांबवतो. गौरवी, मला थोडं बोलायचं होतं. अनिरुद्ध तिच्याजवळ जातच म्हणतो. गौरवी पण थोडं लांबून त्याच्यासमोर उभी राहते. बोला. गौरवी तिचा घाम पुसतच म्हणते. मला नाही माहीत तुझं स्वप्न काय आहे, घरात का तुला सपोर्ट मिळत नाहीये, पण तुला जेव्हा पण माझ्या मदतीची गरज वाटेल तेव्हा कॉल कर, मी नेहमीच हजर राहील. अनिरुद्ध तिच्या हातात एक कार्ड देत म्हणतो. गौरवी पण त्याच्या हातातून कार्ड घेते आणि गालातच स्माईल करते. तिच्या वडिलांनंतर अनिरुद्ध पहिला होता जो तिला सपोर्ट करत होता. अनिरुद्ध कार्ड देऊन तिथून निघतो आणि गाडी कोल्हापूरकडे घेतो. अनिरुद्ध
तू आतापर्यंत तर कोणाला कधी तशी मदत केली नाही. अचानक काय झालं की तू तिला इतका सपोर्ट करतोय? अंजन विचार करत म्हणतो. अंजन अनिरुद्धला चांगलंच ओळखत होता. त्याला चांगलंच माहित होतं अनिरुद्ध इतक्या सहजपणे कोणाचीच मदत करत नाही. नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी खिचडी शिजत होती. अंजन लहानपणापासूनच त्याचा मित्र होता. त्यामुळे अनिरुद्धचं डोकं केव्हा आणि कुठे कसं चालू शकतं याची त्याला चांगलीच माहिती होती. पण गौरवीमध्ये त्याने असं काय पाहिलं की तो तिला इतका सपोर्ट करतोय, म्हणून तो पण विचारात पडला होता. अंजन जे कोणाला दिसत नाही ते अनिरुद्ध दीक्षितला दिसतं. गौरवीमध्ये जी चमक आहे ती मी आतापर्यंत कोणत्याच मुलीमध्ये बघितले नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की तिला आतापर्यंत कोणीच ओळखलं नाही. पुढे तिची मला तिची खूप गरज पडेल. कदाचित मी जो विचार करतोय त्याचा फायदा तिला पण मिळेल. अनिरुद्ध गाडी चालवतच म्हणत होता. तू काय म्हणतोय ते मला काहीच कळत नाही, अंजन म्हणतो. कळेल लवकरच, अनिरुद्ध म्हणतो आणि त्याची गाडी अजून जोरात पळवतो. कोल्हापूरमध्ये पोचल्यावर तो सर्वात आधी गाडी एका मोठ्याच हॉटेलमध्ये नेतो. तिथे तो स्विमिंग करून थोडं रिलॅक्स होतो. कारण तो निशाच्या गावाला मुलगी बघायला गेला होता. पण तो तिथे जे कांड करून आला होता त्यावरून घरात महाभारत नक्कीच होणार हो. तसं तर तो घरात कोणालाच घाबरत नाही होता. पण सध्या ती जास्तच रागात असतील म्हणून स्वतःला तयार करत होता. थोड्याच वेळात तो घरी जातो. घरात सध्या काय वातावरण असेल हे त्याला चांगलंच कळत होतं. पण प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला तो तितका सक्षम पण होता. अनिरुद्ध त्याचा बंगल्याचा हॉलमध्ये येतो. तर अपेक्षेप्रमाणे कौशल्याबाई आणि त्यांचे आजोबा समोर सोफ्यावर बसले होते आणि त्याचीच वाट बघत होते. पण अनिरुद्ध सरळ त्यांना इग्नोर करून त्याच्या रूममध्ये जायला पायऱ्या चढायला लागतो. अनिरुद्ध, थांब, पळू नको, मागून कौशल्याबाईचा आवाज येतो. तसं अनिरुद्धचे वर जाणारे पाय तिथेच थांबतात. पळत नाहीये, मला काम आहे थोडं, अनिरुद्ध मागे वळून म्हणतो. आम्ही जे बोलतोय ते जास्त महत्वाचं आहे. इकडे समोर येऊन उभा राहा, त्याची आई म्हणते. अनिरुद्ध पण हळूच त्या दोघांकडे जाऊन उभा राहतो. बसा, आजोबा म्हणतात तसं तो पण समोरच्या खुर्चीवर बसतो आणि दोघांकडे रागातच पाहतो. आता त्यांचं पुढचं संभाषण पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत छान छान कमेंट करत राहा. धन्यवाद.